श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आशा करते की आपण सगळे आनंदी असाल, सुखी असाल, स्वामींची सेवा करत असाल. आपल्या आयुष्यामध्ये 3 ह्या आकड्याला खूप महत्त्व आहे. 3 या अंकाला नाथपंथामध्ये फार महत्त्व आहे. आपल्या आयुष्याच्या 3 पायऱ्या, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आपल्या 3 स्थिती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आपले 3 लोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. आपल्या जीवनातल्या 3 अवस्था, ध्याता, ध्यान आणि ध्येय. आपल्या 3 भूमिका, कर्ता, कर्म आणि क्रिया. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाथपंथांचे आराध्य गुरु दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. स्वामींच्याबद्दल बोलायचे तर त्यांना 3 गोष्टी फार अप्रिय होत्या: भक्तीचा दांभिकपणा, फुकटचा मोठेपणा आणि उगाचच्या चांभार चौकशा. फुकटच्या मोठेपणाबद्दल लिहिता लिहिता मालोजी राजांची गोष्ट आठवली. अक्कलकोटचे राजे मालोजीराव भोसले हे स्वामींचे परमभक्त. दर गुरुवारी स्वामी जिकडे असतील तिकडे जाऊन ते स्वामींचे दर्शन घेत. कारण स्वामींचा काही नेम नसे. ते कधी उकिरड्यात बसत तर कधी जंगलात निघून जात, कधी कातळावर शय्या टाकत तर कधी मठात. पण मालोजी राजे न चुकता स्वामी जिकडे असतील तिकडे जाऊन त्यांचे दर्शन घेत. मालोजी राजांना आपल्या राजेपणाचा आणि वैभवाचा अभिमान होता. ते नेहमी सगळ्या लवाजम्यासहित स्वामींच्या दर्शनास जात. पालखी, घोडे, हत्तीवरची अंबारी, लेझीम, अगदी सगळा राजेशाही थाट असे. ते दर्शनास आले की राजा म्हणून सगळे भक्तगण बाजूला होऊन त्यांना रस्ता करून देत. मोठ्या राजेशाही थाटात मग मालोजी राजे दर्शन घेत. त्यांनाही बरे वाटे. पण नकळत कुठेतरी आपण स्वामींचे परमप्रिय भक्त आहोत हा अहंकार मालोजी राजांच्या मनात घर करू लागला होता. एका गुरुवारी असेच ते दर्शनाला आले. अंबारीतून उतरून स्वामींकडे मोठ्या रुबाबात येऊन त्यांनी स्वामींच्या पायावर डोके ठेवले. मात्र अचानक स्वामी खवळले. त्यांनी मालोजी राजांच्या थाडकन मुस्काडात मारली. मालोजी राजांचा मुकुट दूर जाऊन पडला आणि मालोजी राजे जमिनीवर कोसळले. त्यांना हा काय प्रकार आहे ते कळेना. ते थरथर कापू लागले. स्वतः सावरून उठेपर्यंत स्वामी कडाडले. मालोजी, तुझे राजेपण तुझ्याकडे. तुझ्यासारखे असे कितीतरी राजे आम्ही आमच्या लंगोटीत बांधून ठेवतो. चल निघ इथून. त्या दिवसापासून मालोजी राजे एकटेच स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. अक्कलकोटची जशी ख्याती दिवसेंदिवस 4 दिशांना पसरू लागली, ते बरेच दिग्गज, साधू, मौलवी, तापसी, रामदासी, अघोरपंथी स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. त्यात बरेच ढोंगी पण असत. स्वामींची परीक्षा घेण्याच्या हेतूने ते येत आणि त्यांचा प्रसाद घेऊन जात. अशीच एक घडलेली आणि मी वाचलेली गोष्ट. एक पंजाबी साधू स्वामींबद्दल ऐकून होता. बघूया तरी जाऊन काय प्रकरण आहे ते, असा विचार करून तो अक्कलकोटला आला. खरे तर हा पंजाबी साधू पक्का भोंदू होता. त्याची एक ना अनेक बाहेरखाली लफडी होती. देवाच्या नावाखाली तो गरीब स्त्रियांना फसवत असे. अर्थात हे त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हते. झाले असा हा भोंदू बाबा स्वामींच्या दर्शन हेतू मठात पोहोचला. आल्या आल्या त्याने स्वामींना प्रणाम करून सरळ मुद्द्यालाच हात घातला आणि म्हणाला, हमने सुना है कि आप बहुत चमत्कार करते हैं. हमें भी कुछ दिखाओ. हम आपके चमत्कार देखने आए हैं. हे वाक्य ऐकता क्षणी स्वामी उसळले, रागाने लालबुंद झाले आणि म्हणाले, चमत्कार नहीं देखा क्या अब तक? चमत्कार देखना है, यह देख चमत्कार. असे म्हणत स्वामींनी आपला पाय जमिनीवर जोरात आपटला.
आणि त्या भोंदूला सगळीकडे नाग दिसू लागले. त्याला भीतीने भोवळ आली. चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. भक्तगणांनी त्याला शुद्धीवर आणले. शुद्धीवर येताच त्याने स्वामींचे पाय पकडून क्षमा मागितली आणि सगळा खराखुरा वृत्तांत सांगितला. स्वामींनीही त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास माफ केले आणि म्हणाले, बेटा, साखरेला साखरच असू द्या, त्यात पाणी मिसळू नका रे. माझ्यासारख्या सामान्य माणसाची जडत्वावर श्रद्धा असते, म्हणून की काय निर्गुण भक्ती करणे हे महत्प्रयासाचे वाटते आणि शक्यही होत नाही. ब्रह्मा हे जडत्वही आहे. जडत्वाच्या अभावामुळे त्याला आकार नाही, स्पर्श नाही, गंध नाही, चव नाही, जन्म नाही आणि मृत्यूही नाही. सध्याच्या आधुनिक युगात ह्यावर संशोधन चालू आहे. शास्त्रज्ञाच्या भाषेत ह्याला डार्क मॅटर असे म्हणतात आणि इंटरनेटवर शोधल्यास ह्यावर विपुल लिखाण उपलब्ध आहे. अतिजीर्ण आणि विस्तीर्ण रूप हे तिथे तर्कवितर्क तोही नस आहे, असे समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोकात म्हणतात. तेच खरे, पण माझ्यासारख्या पामराला त्याचे सगुण रूप लागते. मग श्रीपाद वल्लभ असो, नाहीतर नृसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ, ही त्या निर्गुणाने घेतलेली सगुण रूप होत. हेच रूप बघायची दिव्य दृष्टी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती. हीच दृष्टी स्वामी परमहंसांनी विवेकानंदांना दिली होती आणि अशीच दिव्य दृष्टी स्वामींनी स्वामीसुतांना दिली होती. पण ह्या सगळ्यांचे पर्यावसान तिघांनाही भोवळ येण्यात झाले. ते भगवंताचे आराध्य रूप पाहू शकले नाहीत. आपल्या हातात काहीही नसते. विचारवंत म्हणतात, आपल्या हातात आपला वर्तमान काळ असतो. ह्या बाबतीत काही नमूद करावेसे वाटते. आपल्या डोळ्याची पापणी लवायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष असे म्हणतात आणि परमार्थात अशी नोंद आहे की निमिषाचा 3,000वा भाग हा आपल्या हातात असलेला वर्तमान. घड्याळाच्या भाषेत सांगायचे झाले तर एका सेकंदाच्या 33,750 त्रुटी होतात आणि त्यातील एक त्रुटी ही पूर्णता माझी असते. ह्याचाच अर्थ आपल्या हातात काहीही नसते, पण त्या भगवंताने आपल्याला एक महाशक्तिशाली अस्त्र दिले आहे, ते विसरता कामा नये. आणि त्या अस्त्राचे नाव प्रयत्न. प्रयत्नी वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे अगदीच चुकीचं नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस नेहमी आपल्या दुःखाची आणि संकटाची काळजी करत असतो. आयुष्यात कधी दुःखाचं संकट तर कधी संकटाचं दुःख हा ससेमिरा शेवटपर्यंत संपत नाही. स्वामींचे एक म्हटलेलं वाक्य इकडे आठवले. ते म्हणायचे, भोगांना पर्याय नाही, ते भोगूनच संपवावा. भोग संपत नाही म्हणून आयुष्य संपवू नका. स्वामींनी सुद्धा आपल्या निर्वाणा अगोदर तसे संकेत द्यावयास सुरुवात केली होती. ते जेवायच्या वेळी सगळ्या जनावरांना बोलून आपले जेवण त्यांना आपल्या हातांनी भरवत असत. प्रसादासाठी आलेल्या सर्व वस्तू ते भक्तगणात वाटून टाकत. एक दिवशी त्यांनी कमालच केली. आपल्या सर्व वस्तू त्यांनी आणायची एका भक्तास आज्ञा केली. सगळ्या वस्तू मठात जमा केल्या. त्यांची वस्त्रे, खडावा, कमंडलू सर्व काही एक एक करून त्यांनी त्या सर्व वस्तू जमलेल्या भक्तांना वाटून टाकल्या. त्यावेळेस बावडेकर पुराणिक नावाचे त्यांचे भक्त तिथे उपस्थित होते. त्यांना हे थोडे अजब वाटले. त्यांनी नम्रपणे स्वामींना विचारले, देवा, सगळे वाटून टाकत आहात, आपल्यासाठी काहीच ठेवलं नाही, काहीतरी आपल्यासाठी ठेवा. तेव्हा स्वामी म्हणाले, मला रे कशाला हवे? जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे, माझं असं इथं काहीच नाही. स्वामींनी आपल्या कारकिर्दीत कधी सोवळ्या ओवळ्याला महत्त्व दिले नाही. त्याची त्यांना अत्यंत चीड होती. एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपलं दर्शन घेत आहे असे दिसताच ते स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत.
विटाळशी ह्या शब्दाचा त्यांना फार राग होता. ते म्हणत, बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळशी होऊच शकत नाही. तुम्ही सगळे तिच्या पोटातून जन्म घेतलेले आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता. ह्याच संदर्भातील एक गोष्ट आठवतोय. स्वामींचा परमभक्त चोळप्पा सगळ्यांना माहीत असेलच. त्यांनी एकदा घरी सत्यनारायणाची पूजा करायचा संकल्प केला. रीतीप्रमाणे चोळप्पा स्वामींची परवानगी घ्यावयास मठात पोचला. स्वामींना त्याने नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली. स्वामीही खुश झाले आणि म्हणाले, चोळ्या, सत्यनारायण घालतोस छान, पण प्रसादाचे जेवण मी आणणार. चोळप्पाने स्वामींची आज्ञा शिरसावज्ञ मानली आणि प्रसन्न मनाने तो घरी परतला. आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त चोळप्पाने ठरवला. पूजेची यथासांग तयारी करण्यात चोळप्पाचे कुटुंब गुंतून गेले. झाले. पूजेचा दिवस उजाडला आणि प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पाची भार्या थोडी अस्वस्थ होती. पण स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर स्वामींचे अक्कलकोटमधील एक भक्त साळीकर म्हणून त्यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचे जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळीकर द्विधा मनस्थितीत होते. इकडे पूजा संपत आली. स्वामींनी भक्तांना पाठवून 13व्याचे जेवण मागून घेतले. ते जेवण घेऊन स्वामी चोळप्पाच्या घरी पोचले. सत्यनारायण पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामीसमोर बोलायची कोणाचीही टाप नव्हती. अशीच 16व्या ओळ्याची दुसरी गोष्ट. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्तीन होती. तिच्या मनात गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासूनच सुरुवात करावी असे ती विचार करत होती. तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि तिची मासिक पाळी त्याच आठवड्यात होती. काय करावे अशा संभ्रमात राधा पडली. शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी गरजले, राधे, ही अडचण, अमावस्या हे सर्व तुम्हा लोकांसाठी, आम्हाला ह्याचे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. जा, गुरुचरित्र वाच आणि हो, वाचण्या अगोदर माझ्यासाठी 1 पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस. आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक. अडचण बिडचण कुछ नाही, जाव. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे राधेने गुरुचरित्र मांडले आणि रोज पेलाभर दूधसुद्धा. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची पाळी सुरू झाली. स्वामी फार तापट स्वभावाचे होते. असा बोध एकंदरीत उपलब्ध असलेल्या समकालीन लिखाणावरून होतो. पण मला असे वाटत नाही. माझी आई माझ्या लहानपणी रागवली की मला मेल्या मर असे म्हणायची. ह्याचा अर्थ तिची तशी इच्छा होती असा होतो का? मुळीच नाही. गोविंद बल्लाळ मुळेकर हे मुंबईकर आणि स्वामींचे परमभक्त. आपल्या कुवतीप्रमाणे यथासांग स्वामींची सेवा करणारे मुंबईचे ख्यातनाम दैवज्ञ ब्राह्मण. स्वामीही त्यांना माझा गोविंद असे म्हणत. स्वामी समर्थ महाराज तर हे मुळेकर एकदा स्वामी दर्शन प्रित्यर्थ अक्कलकोटला आले होते. त्यांनी सांजेच्या वेळी त्यांना एका विषारी सापाने डसले. गावात डॉक्टर नाही, औषध उपचाराची योग्य सोय नाही, दळणवळण नाही. अशात अंगात विष भिनत चालले. अंग हळूहळू काळे निळे पडायला लागले. त्यांच्या तोंडाला फेस आला आणि मुळेकर समजले की आपला शेवटचा क्षण आता जवळ आहे. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, मला माझे शेवटचे क्षण माझ्या समर्थांबरोबर घालवायचे आहेत. मला वटवृक्षाखाली घेऊन चला. गावकऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना घेऊन मठात आले. मुळेकरांना आणणारे गावकरी मठाची पायरी चढले
आणि स्वामींनी रुद्रावतार धारण केला. शिवीगाळ, आरडाओरड, थैथयाट करत स्वामी ओरडले, अजून एकही पायरी चढलास तर माझ्याशी गाठ आहे. असे म्हणत स्वामींनी आपल्या पायातील पादुका फेकून मुळेकरावर भिरकावल्या. त्या पादुका डोक्याला लागून मुळेकरांना जखम झाली आणि भळाभळा रक्त वाहू लागले. मुळेकराच्या तोंडचे पाणीच पळाले. शेवटच्या क्षणी मला माझा भगवंत शरण देत नाही ह्या कल्पनेने ते फार दुःखी झाले. मठाच्या बाहेरच आपण आपले प्राण त्यागावे असे त्यांनी ठरवले आणि गावकऱ्यांना तसे सांगितले. थोड्या वेळाने मुळेकरांचे विष आपसूक उतरले आणि स्वामीही शांत झाले. स्वामी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि माझ्या गोविंदा करत त्यांना मिठी मारली आणि म्हणाले, गोविंदा, अरे मी तुझ्याशी नाही, तुला चढत असलेल्या विषाशी बोलत होतो. मुळेकरांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. स्वामी ते आपल्या हातांनी पुसत होते. स्वामींच्या रागाबद्दलची ही गोष्ट स्वामी भक्तांनो तुम्हाला आवडली असेल. नक्कीच जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी, कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.